माझं गाव बदलत आहे. विसापूर 1960 मध्ये गिरणा धरणामुळे विस्थापित झालेले गाव अशी विसापूरची ओळख आहे. त्यामुळे विकासाची ही उपेक्षा झाली आहे. गावात रामदेव बाबा मंदिर असून पूज्य दामू महाराजांची यात्रा भरते. बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. गेल्या 5 वर्षात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी विसापूरच्या पाठीवरील अविकासाचा पाढा पुसून प्रगतीचे चित्र साकारले आहे. गेल्या अनेक वर्षात प्रथमच गावात विकास कामांसाठी निधी मिळाला. हे सर्व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यामुळेच झाले असा गावकऱ्यांचा ठाम विश्वास आहे. गावात शाळा दुरुस्तीसाठी 3 लाख रुपये, पिंपळवाडी तांडा येथे स्मशानभूमी सुधारणा व इतर कामे 12 लाख रुपये, स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण 10 लाख रुपये, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण करणे 10 लाख रुपये, गावात पेवर ब्लॉक बसवणे 20 लाख रुपये असा निधी मंजूर झाला असून ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या गावात पहिल्यापासून काही सुधारणा झालेली नव्हती. आमचं हे गाव पुनर्वसन गाव आहे. परंतु या दादांच्या 5 वर्षाच्या काळात आपल्याला बोलता येणार नाही, फक्त 2 वर्षाचा काळ बोलतो मी, की ते सत्तेवरती त्यांचं सरकार गेल्यानंतरच्या काळात कमीत कमी 1 कोटी रुपयाचं काम आम्हाला दादांनी दिलेलं आहे. त्याच्यात पाणी पुरवठा दिलेला आहे. परत विसापूर गाव तर स्मशानभूमीपर्यंत हा खडीकरण रस्ता दिला आहे. परत इथली एक स्मशानभूमी, बैठक हॉल, विसावा वट्टा, पाण्याची टाकी हे दिलेले आहे. दोघं गावातल्या शाळा दुरुस्तीचं काम आम्हाला दादांनी दिलेलं आहे. अजूनपर्यंत आमदार खासदार कित्येक झाले, आमच्या गावाकडे कोणी पाहत नव्हते, पण या दादांनी आमच्या गावाकडे पाहून आम्ही त्यांना 0% वोटिंग दिली होती. आमचा समाजाचा माणूस उभा होता दादांच्या विरोधात, तरीसुद्धा या दादांनी आमच्यावर एवढी कृपा केलेली आहे किंवा आमच्या गावाकडे एवढं लक्ष दिलेलं आहे. तर आज जो आमचं गाव म्हणतोय, येणाऱ्या काळात टोटल लोक आम्ही 100% लोक दादांच्या पाठीमागे उभं राहणार आहेत. काही झालं तरी आम्ही दादांच्या पाठीमागेच उभं राहू, एवढं तरी तुम्हाला आश्वासन देतो. 39 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 7,56,250 रुपये दुष्काळी अनुदान जमा करण्यात आले आहे. विसापूर पाणी पुरवठा योजनेसाठी 31,87,000 रुपये निधी मंजूर झाला असून 80% काम पूर्ण झाले आहे. सेवालाल भवन बांधकाम 20 लाख रुपये, मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवणे 5 लाख रुपये, सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत तलाव संवर्धन 3,11,00,000 रुपये असा निधी मंजूर झाला असून निविदाही लवकरच प्रकाशित होणार आहेत. विसापूर गावात झालेली गत 5 वर्षातील विकास कामे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सर्वस्पर्शी नेतृत्वाची साक्ष देतात. असे नेतृत्व पुन्हा विधानसभेत असलेच पाहिजे या ध्येयाने विसापूरवासी एकवटले. आता मंगेशदादांना पुन्हा विजयी केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही अशी शपथ त्यांनी घेतली आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र. मंगेशदादा चव्हाण आहे माणूस दिलदार. मंगेशदादा चव्हाण